मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक विशेष धक्कादायक बातमी। अनेक दिवसापासून अनेक व्यक्तीकडून माहितीचा अधिकार याचा गैरवापर होत असलेला निदर्शनास येत आहे। त्याच अनुषंगाने एक असाच प्रकार घडला असून माहिती अधिकारातून माहिती मागणे आणि नाहक त्रास देणे भोवले असून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोनद्वारे आणि माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून दिग्रसच्या नामवंत राष्ट्रीय शाळेची माहिती मागितली आणि शाळेकडून तशी माहिती पुरवलीही, तरी सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापिका यांना फोन करून तसेच व्हॉट्सअप कॉलद्वारे फोन करून धमकी देत तुमची तक्रार मुंबई मंत्रालयाकडे करतो, माझ्याकडे तुमच्या शाळेची फाईल तयार आहे, जर आपणास तक्रार होऊ नये असे वाटत असेल तर मला 8 लाख रुपये द्या, तसेच तुमच्या संचालिका यांना मला बाहेर भेटायला बोलवा, मी शाळेत भेटायला येत नाही, अशा पद्धतीची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला मेश्राम यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला दिली। त्यावरून दिग्रसचे राहणार मकसूद शेख यांचे विरुद्ध खंडणी मागितल्या प्रकरणी 308(3) BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। तर चला अधिक माहिती जाणून घेऊया या शाळेच्या संचालिका जागृती मेहता यांनी दिलेल्या माहितीवरून। आम्हाला नोटिसाद्वारे, आम्हाला पंचायत समितीद्वारे, ईओ पासून अशा मौखिक आणि तोंडी आणि लेखी अशा पुष्कळ वेळेस यांनी आमच्या शाळेच्या तक्रारी केल्या आणि आमच्याकडून वेगवेगळी माहिती मागितली। ही जागा भाडेकरार आहे का, ही जागा तुमची आहे का, ही जागा कोणाची आहे, यांचं पर्सनल टार्गेट करून हे आम्हाला टार्गेट करायला लागले। मी जागृती सतीश मेहता, मी या संस्थेची संचालिका आहे आणि मी सतीश मेहता यांची पत्नी आहे, हे या संस्थेचे सचिव आहेत आणि त्या नात्यानं मी या इथे पिटिशन द्यायला आली आहे। कारण हे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला मेश्राम या मॅडम यांना वारंवार हा मकसूद शेख फोन करते, फोन करून त्यांना वारंवार सांगते की मला मॅडमला भेटायचं आहे, मला सरांना भेटायचं आहे आणि मी त्यांची मुंबईची फाईल तयार केलेली आहे, मी त्यांची तक्रार मुंबईला जाऊन मंत्रालयात करणार। आणि तो असाही म्हणते की तुमच्या मॅडमला सांगा, निरोप द्या की आम्हाला भेटायला या म्हणून। मी त्यांना मॅडमचा निरोप मला मिळाल्यानंतर मी त्यांना माझा वेळ दिला, मी त्यांना म्हटलं की तुम्ही शाळेत 10 वाजता आम्हाला भेटायला या। या माणसानं शाळेत 10 वाजता भेटायला या असा निरोप मॅडमनं त्यांना फोन करून सांगितला। त्यानंतर त्या माणसानं मॅडमला वापस उलटून सांगितलं की मॅडम मला शाळेत नाही भेटायचं आहे, मॅडमला बाहेर बोलवा आणि बाहेर मला मॅडमची मीटिंग करायचं आहे। याचा हेतू कोणता होता, याचा उद्देश काय होता, यानं कोणत्या उद्देशाने आम्हाला बाहेर भेटायला बोलवलेलं आहे, याला पैसे पाहिजे की याला कॅरेक्टरलेस आहे, हे आम्हाला याची मॅगनी करून द्या आणि आम्हाला न्याय मिळावा पोलीस स्टेशन जाण्यातून। जो मकसूद शेख आहे ते तुम्हाला त्रास देत आहे, त्यांचे कोणी नातेवाईक विद्यार्थी किंवा कोणी कर्मचारी आहेत नाही ते आम्हाला माहित नाही, आम्ही तसं कोणाला ओळखत नाही, परंतु आज तो संस्था चालकाचे पत्नी सौ जागृती मेहता यांना बाहेर भेटायला बोलवत आहे, तर उद्या राष्ट्रीय शाळेच्या पोरींना सुद्धा तो बाहेर भेटायला बोलू शकतो। या हिशोबाने मी इथं आज आलेली आहे, मला न्याय मिळावा। त्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई त्याला तर चांगलं पोलीस स्टेशन मध्ये ठोकून चालत त्याला ॲट्रॉसिटी लावायला पाहिजे असती, त्याला मध्येच टाका, बाहेर काढायचं कारण नाही आहे, अशा व्यक्तीचं इथं काही महत्वच नाही आहे। त्याला समजलं पाहिजे की कोणत्या लेडीजशी तू काय बोलत आहे, कोणत्या शाळेचं टार्गेट करून चालत आहे तो आमच्या शाळेला। मी तुमची कंप्लेंट करतो, माझ्याजवळ फाईल रेडी, अरे फाईल कुठे आहे, इथंच खोल ना फाईल, तिथं जाऊन काय खोलायची, इथं खोला, मी तयार आहे फाईल पाहायला। हे असे धंदे करायचे, अशा व्यक्तीला तुम्ही मध्ये टाका। हे ब्लॅकमेलिंगचे धंदे आज मला करत आहे, याचा मोबाईल जप्त करा आणि मोबाईलचं पुन्हा रेकॉर्डिंग चेक करा आणि माहिती करा की हा माझ्यासारख्या किती लोकांना त्रास देत आहे। धन्यवाद। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल, सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।